व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, ॲडपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नागपूरमधील जो बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि याच दरम्यान नागपूरमध्ये एक राष्ट्रीय शिक्षक परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्या ठिकाणी कुठेतरी नागपूर बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा सुद्धा चर्चेला गेला आणि सर्व शिक्षकांमध्ये सुद्धा या संदर्भातील चर्चा सुरू होती. याच दरम्यान या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक शिक्षक हेरंब कुलकर्णी सर यांचं सुद्धा व्याख्यान झालं. त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं. आता ते आपल्यासोबत आहेत, त्यांना या भरतीबद्दल काय वाटतं, या प्रकाराबद्दल काय वाटतं त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, ॲडपोस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपण जसं बघितलं की नागपुरातील जो प्रकार आहे ते तुमच्यापर्यंत सुद्धा आलेलाच असेल, दररोज नवनवीन खुलासे होत असेल. शिक्षण खात्यामध्येच जर का अशा प्रकार घडत असतील तर तुम्ही याला काय म्हणता? अत्यंत लज्जास्पद आहे आणि शिक्षण क्षेत्र एक पवित्र क्षेत्र आहे किंवा ते समाज बदलाचं एक परिवर्तनाचं साधन आहे. हा गैरसमज दूर करणारी गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी असं वाटायचं की सार्वजनिक बांधकाम किंवा इतर जी महसूल ही खाती भ्रष्टाचाराबद्दल खूप बदनाम होती आणि शिक्षण हे जणू खूप पवित्र खातं अशा प्रकारचं एक परसेप्शन समाजात होतं. पण ज्या प्रकारचे घोटाळे बाहेर येऊन राहिले तर ते एका हिमनगाचं टोक आहे की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. आणि दुसरे असं की हर्षद मेहताने ज्याप्रमाणे बोगस स्टॅम्प तयार केले तसं एका सहीच्या आधारे जर इतक्या प्रकारचे पगार काढले जात असेल तर आमची सिस्टीम किती कच्ची आहे किंबहुना आपल्या सिस्टीममध्ये कुणीही कुणाला फसवू शकतं इतकं वाईट पद्धतीचं चित्र पुढे आलेलं आहे. आणि हे फक्त नागपूर पुरतं असेल असं मला वाटत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं असेल. 2012ला शिक्षक भरती बंद झाली तर 2012 पूर्वी शिक्षकांच्या नेमणुका आमच्याकडे आहेत असं सांगून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजार हजार शिक्षक भरले गेले. त्यानंतर विनाअनुदानितवरून अनुदानित शिक्षकांची नेमणूक करता येते अशा पद्धतीचा जो GR होता त्यातून अनेक शिक्षक विनाअनुदानितवर खोटे दाखवले गेले आणि त्यात तोही घोटाळा झाला. तर याची व्याप्ती वाढतच चाललेली आहे आणि दुर्दैवानं ते सर्वत्र आहे. तर शिक्षण खात्यामध्ये यापूर्वी असा काही भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला होता का, किंवा तुमच्या नजरेमध्ये या व्यतिरिक्त अशा स्वरूपातला कुठला घोटाळा पुढे आला होता? 2012चा जो मी म्हणालो की 2012ला जेव्हा शिक्षक भरती बंद करण्यात आली आणि TET परीक्षा सक्तीची आली तर त्यातून सुटण्यासाठी आमच्याकडचे शिक्षक 2012 पूर्वी काम करत होते अशा पद्धतीच्या खोटा दावा करून अनेक जिल्ह्यात शिक्षक भरले गेले. विनाअनुदानित शिक्षकांना संधी द्यायची म्हणून सरकारनं विनाअनुदानितवर काम करणारे जर अनुदानितवर आले तर त्यांना 100% ग्रँट आणि TETतून सूट अशी दिली. तर विनाअनुदानित नसताना अनेक शिक्षक विनाअनुदानित तुकड्यांवर दाखवले गेले. तेव्हा तुम्ही कुठलाही पॅटर्न आणला तर त्याच्यातून आम्ही मार्ग काढू आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून दाखवू. ही जी एक एक्सपर्टी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये आली ती खूप धक्कादायक आहे. सर, हा जो प्रकार सर्वत्र सुरू आहे, संस्था चालक असो, अधिकाऱ्यांचं यामध्ये संगनमत आहे. खरं म्हणजे हे तर नागपूर पॅटर्न एक पुढे आलेला आहे. परंतु ते नागपूर पॅटर्न जरी असलं तरी भरती करण्याची कायदा हा संपूर्ण राज्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे याची व्याप्ती नागपूरच नाही तर पूर्ण राज्यामध्ये असू शकते. कारण मी जे म्हटलं तसं 2-3 प्रकार आहेत तर याची व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये. कारण हे कसं आहे की एकाचं सक्सेस झालं की लगेच दुसरं त्याच्या नादी लागतो आणि मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्याला सपोर्ट करतात. तेव्हा हे पैसे द्यायला तयार असलेले शिक्षक, त्यांचे संस्थाचालक आणि त्या भ्रष्टाचाराची पायवाट करणारे अधिकारी हा त्रिकोण मोठा घातक आहे. आणि त्यामुळे हे महाराष्ट्रात याच पद्धतीने असं असेल नाही पण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे याच्यावर एक आयोग नेमला पाहिजे असं मला वाटतं की सरकारने एकूणच घोटाळ्यांबद्दल एक आयोग नेमला पाहिजे आणि त्या आयोगानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या शिक्षकांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्या आधारे या सगळ्या घोटाळ्यांची चर्चा करावी आणि त्याच्या आधारे एकूण गुन्हे करणं. हे फक्त आता काही निवडक लोकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. हे खूप मोठं रॅकेट आहे. पुढं सर, आज या ठिकाणी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल बोलल्या गेलं, अनेकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपल्या प्रेक्षकांना आणि लोकांना तुमच्याकडून ऐकायला आवडेल की नेमका काय बदल झाला आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सत्रापासून ते चालू होत आहेत, नेमका काय फरक पडणार आहे? एक तर उच्च शिक्षणामध्ये बरेचसे वेगवेगळे निर्णय आहेत. प्राथमिक स्तरावर त्यांनी अंगणवाडी बालवाडी ही प्राथमिक शिक्षणाचा भाग केलाय. 3री पासून 3रीला मुलांना लिहिता वाचता आलंच पाहिजे असं एक स्वागतार्ह गोष्ट केली आहे. 6वी ते 8वीला मुलांना व्यावसायिक शिक्षण त्यांनी सक्तीचं केलं आहे आणि व्यावसायिक शिक्षण हे खूप
स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यानंतर संशोधनावर विशेष भर दिलेला आहे. असे काही वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे. पण शंका काय आहे? कारण भरपूर लोकांनी आज या ठिकाणी शंका सुद्धा घेतलेल्या आहेत की यामुळं कौशल्य आधारित जरी म्हणता तरी कारखान्यांना पुरवठादार करणारेच लोक या ठिकाणी तयार होईल, बरोबर. अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. ती योग्यच आहे ना. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की ज्ञानाचं महत्व कमी होऊन कौशल्याचं महत्व वाढलंय, किंवा माणूस घडवणं, माणूस बदलवणं, माणसं संवेदनशील करणं, या प्रकारच्या याच्यापेक्षा मनुष्यबळ तयार करणं. तर ही कोणत्याही देशामध्ये जी अर्थव्यवस्था आणि राज्यसत्ता असते तिला जशी माणसं पाहिजे ती पुरवण्याचं काम शिक्षण व्यवस्था करत असते. त्यामुळे ते होणं अपरिहार्य आहे. पण त्याच्यावर आपल्याला जर दडपण निर्माण करायचं असेल तर अशा पद्धतीच्या परिषदांमधून विशिष्ट प्रकारचे आग्रह तयार करणं आणि समाजातल्या संस्थांनी याच्यामध्ये उतरून शिक्षकांनी पण त्याच्यामध्ये आक्रमक भाग घेऊन ज्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला अपेक्षित आहे तो आग्रह धरला पाहिजे. पण तुम्ही एक शिक्षक म्हणून या नियोजित शिक्षण पॉलिसीकडे कसं बघता? काय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे संधी म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत, समजा आता लेखन वाचन तिसरीला आलं पाहिजे, स्वागतार्ह गोष्ट आहे. व्यवसाय शिक्षण स्वागतार्ह गोष्ट आहे. तर जे आहे ते स्वागत करायचं आणि जे चुकीचे त्याच्या विरुद्ध लढा देऊन बदल करायचा प्रयत्न करणं, अशीच भूमिका असली पाहिजे. तेव्हा पूर्ण स्वीकारणं किंवा पूर्ण नाकारणं असं करण्यात काय अर्थ नाही. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते हेरम कुलकर्णी सर यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि नागपूर प्रकरणाबद्दल जे काही वर्णन केलं आहे की हे एक हिमनोगाचं टोक आहे असं त्यांनी म्हटलं आणि शिक्षक खाते हे बरबटल्याप्रमाणे झालेलं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. आम्ही सुद्धा या बोगस भरती प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे दररोज करत आहोत आणि करत राहू. अनेक माहिती आमच्यापर्यंत येत आहेत, ते माहिती आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.